भेट घेतली, त्यांची आपबीती जाणून घेतली, सांत्वन केलं? वैष्णवीच्या कुटुंबासोबत तिचे आईवडील असतील, इतर सगळे जे त्यांचे नातलग आहेत, यांच्यासोबत ह्या संपूर्ण घटनेची आम्ही एक त्या संदर्भातली एक माहिती त्यांच्याकडून घेतली, चर्चाही त्यांच्यासोबत केली आणि कुटुंब म्हणून त्यांच्या लेकीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काय अपेक्षित आहे. खरं तर स्वतःची लेक त्यांनी गमावलेली आहे, त्याच्यामुळे तिची आपल्या पोटच्या गोळ्याची भरपाई तर कोणच करू शकत नाही. ज्या परिस्थितीला ते सामोरे गेलेत आणि जी विकृती त्यांनी अनुभवलेली आहे, नीच प्रवृत्ती आहे ही, आणि ज्या अनुभवातून ते गेलेले आहेत ते ऐकून खरं तर संतापी झाला. त्या आईवडिलांसाठीही म्हणजे कसं त्यांच्या मुलीनी नातवानी, ते तर बाळ 9 महिन्याचंच आहे, आणि ज्या परिस्थितीतून गेले हे म्हणजे फार वेदनादायी आहे. आम्ही त्यांच्या लेकीला, त्या भगिनीला आमच्या न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल, म्हणजे विभाग म्हणून असेल, सरकार म्हणून असेल, ते आम्ही पूर्णपणाने त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करणार. 2 दिवस झाले ही घटना घडून, माध्यमांनी रिपोर्टिंग सुरू केल्यानंतर आज आता पॉलिटिकल टुरिझम सुरू झाले, सगळे नेते यायला लागले. 2 दिवसांपासून पोलिसांनी पिंपरी चिंचवडच्या ज्या पद्धतीचं ॲग्रेशन कारवाईमध्ये दाखवायला हवं होतं ते दाखवलं नाही. अजित पवार मुख्यमंत्री हे सीपींना फोन करतात आणि त्याच्यानंतर टीम्स रवाना होतात, 3 टीम्स त्यांच्या शोधासाठी गेल्या. 2 दिवसात जे आरोपी आहेत ते फरार झाले. 2 दिवस हे मूल पोलीस मिळवून देऊ शकले नाही. त्यांच्यासाठी इतकी मोठी टास्क होती का इथं कुठेतरी 10 किलोमीटरच्या पेरिफेरीत असलेले बाळ घरी आणून देण्यासाठी? याच्यामध्ये पोलिसांच्या कामात इतका मोठा हलगर्जीपणा दिसतोय. सगळं आहे. आता आज 2 दिवसानंतर हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर, जनत्व घुसळल्यानंतर तुम्ही आलात म्हणून असं नाही, पण मग राजकीय पुढारी इकडे सगळे यायला लागले. जेन्युइनली ज्या केसेस घडतात त्याच्या बाबतीमध्ये जी सेन्सिटिव्हिटी असायला हवी, ते सेन्सिटायझेशन पोलिसांमध्ये दिसत नाही. एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा व्यवस्था म्हणून आणि महिला बालविकास मंत्री म्हणून तुम्ही याच्यात काही करणार आहात का या अशा केसेसच्या बाबतीमध्ये सुद्धा, आणि याही केसेसमध्ये जे लॅप्सेस पोलिसांच्या कारवाई दिसते त्याच्या संदर्भात? एक तर याच्यामध्ये 1-2 गोष्टी आहेत की जी त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा करत असताना जे काही चर्चा झाली त्यानुसार मी काही त्याच्यामध्ये अधिकच हे करणार नाही, कारण त्या कुटुंबाला न्याय देणं हे सगळ्यांच्या दृष्टीने अधिकचं महत्त्वाचं आहे. राजकीयदृष्ट्या एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विभागाचं एक प्रतिनिधित्व म्हणून आम्ही येणं हे काही कुठल्या कुटुंबावर किंवा त्यांच्यावर काही आम्ही करत असणारे काही उपकार नाही आहे. एक जबाबदारी त्यानिमित्ताने आहे. पण त्यांनी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर जर पोलिसांकडनं कुठली हलगर्जी झालेली असेल तर निश्चितपणाने त्या बाबतीतलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनीसुद्धा या संदर्भामध्ये जी काही योग्य ती कारवाई आहे बारकाईनं ते करतीलच. माझ्या माहितीनुसार आत्ता जी काही तर सुरुवातीला 3 टीम नेमले होते, आता 6 टीम त्याच्यामध्ये नेमण्यात आलेले. 3 जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. 2 आणखीन फरार आहेत. तर त्यांना शोधण्याची जी मोहीम आहे त्याच्यासाठी त्यांनी त्या टीम, ज्या 6 टीम्स आहेत या त्यांनी नेमलेल्या आहेत. या व्यतिरिक्त ज्या वेळेला 2 दिवसापूर्वी घटना झाली त्यावेळेला साधारणपणे पहिलं आत्महत्या म्हणून ती समोर आली, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला PM करण्यात आलं, पोस्टमॉर्टम करण्यात आलं, त्यावेळेला त्याच्यामधनं काही बाबी लक्षात आल्या. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यातले एक बाबी ह्या उलगडत गेल्या. पण ते बाळ जे आहे 9 महिन्याचं ते पहिलं ह्या कुटुंबाकडे सुपूर्त करणं हे जास्ती त्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं, कारण त्यांनी स्वतःची लेक गमावलेली आहे. आज न्यायालयाकडनं किंवा पोलिसांकडनं इतर ह्याच्याकडनं जी काही कारवाई आहे त्या आरोपींवर ती होईल, त्याबाबत काही दुमत नाही. पण पहिलं प्राधान्य हे होतं की त्या बाळाला सुखरूप त्यांच्या ह्याच्यातून आणणं. ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये वैष्णवीच्या कुटुंबाने त्यांच्या परीनं करण्याचा प्रयत्न केला स्वाभाविकरित्या. म्हणजे त्यांनी ती धडपड, स्वतःची मुलगी गमावलेली असताना पण पहिलं त्यांनी तो विचार केला की बाळाला आपण आणलं पाहिजे. ते करत असताना त्यांना काही अडीअडचणी आल्या,
त्याचाही मी फार, कारण त्यांचा कुटुंबाचा तो शेवटी वैयक्तिक आहे. मी सांगते, मी त्याचबद्दल बोलते. 2 दिवस साधारणपणे त्या ह्याला झाले आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये कुटुंबानेही आपल्या पद्धतीनं प्रयत्न केला की ते बाळ त्यांच्याकडे सुखरूप यावं. शेवटी मुलगी त्यांनी गमावलेली होती, पण बाळ कुठंही त्याला दुखापत होऊ नये किंवा त्याला काही ह्या सगळ्या ह्याच्यात होऊ नये ही त्यांच्यामध्ये असणारी पहिली काळजी होती. आणि त्याच्यानंतर आज मला वाटतं बाळ त्यांच्याकडे आलेलं आहे सुखरूप. आम्ही तर पहिली त्याच्यामध्ये हे केलेली आहे की चांगल्या पेडियाट्रिशियनकडून, लहान मुलांचे जे डॉक्टर असतात त्याच्याकडनं बाळाचं जे रुटीन चेकअप आहे ते त्या ठिकाणी त्यांनी करून व्यवस्थितरित्या घ्यावं, कारण ते आता त्यांच्याकडे आहे. आणि ते पुढेही त्यांच्याकडे राहण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही बाबी आहेत त्या संदर्भामध्ये पण जी काही त्या कुटुंबासोबत चर्चा आहे लिगॅलिटीनुसार, ती सुद्धा आम्ही त्या निमित्ताने त्यांच्यासोबत केलेली आहे.